मित्रांनो, आजच्या स्टोरीचं नाव आहे माझी लाडकी वहिनी. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दीपक. वय 25, उंची 5 फूट 10 इंच, मध्यम बॉडी. ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या काळातील आहे. मला सेक्स स्टोरी आणि व्हिडिओ बघण्याचा खूप नाद होता. तीच मी चोरून चोरून सेक्स स्टोरी बुक आणायचो आणि वाचायचो. माझा शेजारी एक वहिनी राहायची. गोरीपान सुंदर सेक्सी फिगर होती तिची. जेव्हा तिला बघायचो तेव्हा माझी धडधड वाढायची आणि हालचाल चालू व्हायची. एकदा मी असंच घरी कोणी नसताना स्टोरी वाचत बसलो होतो आणि माझा एक हात माझ्या हत्याराशी खेळत होता. त्या नादात मी दरवाजा लॉक करणं विसरून गेलो आणि केव्हा ती वहिनी घरात आली मला कळलंच नाही. अचानक वहिनी समोर आल्यामुळे मी घाबरून गेलो आणि पटकन हात बाहेर काढला. पण तोवर वहिनीला ते लक्षात आलं होतं. ती काहीच न बोलता मागे वळली आणि जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात मी पुस्तकात लपविलेला सविता भाभी स्टोरी बुक खाली पडले आणि वहिनीने ते बघितले. वहिनी निघून गेली. मी पटकन ते बुक माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवले आणि घाबरून खुर्चीवर बसून राहिलो. मी घाबरलो होतो कारण जर वहिनीने ही गोष्ट माझ्या घरी कोणाला सांगितली असती तर माझं काही खरं नव्हतं. मी रात्री माझ्याजवळ जेवढी बुक्स होती ती सर्व लपवायचे ठरविले आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला एका पाईपमध्ये ती घालून ठेवले, जेणेकरून तिथे कोणी बघणार नाही. आता रोज चेष्टा मस्करी करणाऱ्या वहिनी माझ्याशी थोड्या कमी बोलत होत्या, पण मी खुश होतो कारण वहिनीने माझ्या घरी यातलं काहीही सांगितलं नव्हतं. वहिनीचे मिस्टर हे कामानिमित्त बाहेरच असायचे. ती तिच्या सासूसोबत राहायची. मी ठरवले की वहिनीचे आभार मानायचे. मग मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा वहिनी समोरच बसल्या होत्या आणि शेजारी त्यांची सासू देखील होती. वहिनी काहीशी लाजून माझ्याकडे बघत होती. मी धाडस करून वहिनीला थँक्यू म्हणालो. वहिनीला माहीत होता मी कशासाठी म्हणत आहे थँक्यू. ती पटकन म्हणाली, थँक्यू कशासाठीच म्हणतोस, फक्त मला जेव्हा लागेल तेव्हा माझी मदत कर म्हणजे झालं. मी म्हणालो, कसली मदत वहिनी? वहिनी म्हणाली, अरे म्हणजे मला सामान वगैरे लागले तर देशील ना? मी आनंदाने हो म्हणालो आणि निघून गेलो. 1-2 दिवस गेली. मला स्टोरी वाचल्याशिवाय चैन पडत नव्हती. मग मी जिथे पुस्तक लपवले होते तिथे गेलो आणि ती शोधू लागलो. पण ती पुस्तके तिथून गायब झाली होती. मला काही कळेना. नाराज होऊन मी तसाच निघून घरी आलो. मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत बसलो होतो आणि अचानक तिथे वहिनी आली आणि माझ्याकडे बघून एक वेगळी स्माईल दिली. मी म्हणालो, या ना वहिनी, काही हवं होतं का? वहिनी म्हणाल्या, हो तर आहे, पण नंतर घेईन. पण तुझा चेहरा का असा पडलेला? मी म्हणालो, नाही काय नाही. मग वहिनी म्हणाल्या, मला माहीत आहे तू का नाराज आहे. मी म्हणालो, नाही वहिनी, मी नाराज नाही, जरा अभ्यासाचं टेन्शन आलं आहे मला. वहिनी म्हणाल्या, अरे तुझी वहिनी असताना कशाला टेन्शन घेतोस, मी शिकवेन तुला. एक काम कर, संध्याकाळी घरी ये, मी तुझा अभ्यास घेते. मी म्हणालो, ओके वहिनी. संध्याकाळी मी जेवण वगैरे करून वहिनीच्या घरी गेलो. तेव्हा मला कळले की तिच्या घरी कोणीच नाही. वहिनीने मला आता आत येस सांगितले, पण ती एकटी असल्यामुळे मी म्हणालो, नको मी उद्या येतो. मग वहिनी थोड्या खट्याळपणे मला म्हणाली, अरे मी काय तुला खाणार नाही, ये आत.
वहिनी अशा प्रकारे मला म्हणाली, तू तुझी पुस्तके काढ, मी आलेच. मी बुक्स काढून वाचू लागलो. तेवढ्यात वहिनी नाईट ड्रेसमध्ये आली. तिला बघून मी बघतच राहिलो. तिचे मोकळे केस, मस्त भरलेले आणि परफेक्ट शेप फिगर बघून माझा बाबूराव ताईट झाला. वहिनी माझ्या बाजूला येऊन बसली आणि मला म्हणाली, बघू तुझ्या बुक्स. मी माझ्या हातातील मॅथचे बुक्स तिला दाखवले. ते बघून वहिनी हसली आणि म्हणायला लागली, अरे ही बायोलॉजी वाचण्याची वेळ आहे, मॅथ्स नाही. आणि तिने माझ्यासमोर काही बुक्स आणून ठेवले. ती बघून मी स्तब्धच झालो, कारण मी जी स्टोरीवाली पुस्तके लपवली होती ती पुस्तके वहिनी घेऊन आली होती. वहिनी म्हणाल्या, हेच मिळालं नाही म्हणून मूड ऑफ होता ना तुझा. मी म्हणालो, नाही हे माझं नाही, काय आहे हे. वहिनी म्हणाल्या, हो का, तुझं नाही का हे, आणि काय असतं माहीत नाही का, मग त्या दिवशी हात घालून काय करत होतास. मग मला माझीच लाज वाटू लागली. वहिनी म्हणाल्या, अरे तू तर खूपच सिरियस झालास, मी गंमत करत होते तुझी, आणि या गोष्टी आता नाही करणार तर केव्हा करणार, असे म्हणून वहिनीने मला डोळा मारला. मी म्हणालो, नाही ते आपलं असंच. वहिनी म्हणाल्या, अरे घाबरू नकोस, तुझी मैत्रीण आले ना, मला सांग सगळं. तुला गर्लफ्रेंड नाही का. मी म्हणालो, नाही ना वहिनी, म्हणून तर मी बुक्स वाचून मन शांत करतो. वहिनी म्हणाल्या, आता त्याची गरज नाही लागणार. मी म्हणालो, म्हणजे. त्यावर वहिनी म्हणाल्या, अरे म्हणजे मला गर्लफ्रेंड करून घे ना, आणि तसाही मगाशी मला बघून ताट झालेला तुला बघितलंय मी. वहिनी माझ्याकडे बघत असं बोलली. मी, वहिनी खरंच तुम्ही बोलताय का हे. मग वहिनीने माझ्या ओठांवर किस केली. मला एक वेगळीच नशा चढली. आता मी टाईट झालो होतो आणि आता तो वहिनीला करण्यासाठी तयार होता. आम्ही दोघेही एकमेकाला वेड्यासारखे किस करू लागलो. आता बोलायला काही शिल्लक राहिले नव्हते. वहिनीची मस्त जवानी ओसंडून वाहत होती. पूर्ण शरीर गोरे गोरे, पण अंगावर एकही केस नाही. माझे डोळे तृप्त झाले. मी वहिनीच्या सर्व अंगाला किस करू लागलो. तसा तिलाही नशा चढू लागला. आता मी माझे हात वहिनीवर टाकले आणि तिचे आंबे दाबू लागलो. तसं वहिनीच्या तोंडातून सुस्कारा येऊ लागला. मी वहिनीकडे बघतच राहिलो. वहिनी म्हणाली, अरे फक्त बघत बसणार का, की काही करणार पण आहेस. मग आम्ही खूप प्रेम केले. वहिनीलाही मजा येऊ लागली. तीही मला साथ देत होती. वहिनीला खूप बरं वाटत होते. खूप मजा येत होती, कारण वहिनीच्या डोळ्यातली मादकता मी बघू शकत होतो. वहिनी म्हणाली, दीपक, आज तू मला परमसुख दिलं आहेस. तू माग, तुला काय हवंय ते. मी म्हणालो, नको वहिनी, मला काही नको, फक्त असंच तुमचं प्रेम मिळत राहू दे अधूनमधून. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.